दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 25 जुलै 2026 सकाळची स्थिती. उजनी धरण हे 68.09% इतकं भरलं आहे आणि याची वाटचाल आता टक्केवारीच्या 75कडे सुरू आहे. दौंडची आवक वाढून ती 54,249 क्युसेक इतकी झालेली आहे. अद्यापही वरील धरणांमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही धरणांचे विसर्ग हे कमी करण्यात आले आहेत. उजनीतला एकूण पाणीसाठा हा 100.14 TMCचा आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे 36.48 TMC इतकं आहे. धरणातून सध्या मुख्य कालव्यामध्ये 2000 क्युसेक, भीमा सिंहगड कालव्यात 900, दहिगाव करता 90 आणि सीना माढा योजनेकरता 280 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. दुसरीकडं नीरा नदीवरील वीर धरणातून जे पाणी सोडण्यात येत होतं ते कमी करून 15,000 क्युसेक्सचा विसर्ग ठेवण्यात आला आहे. तो काल 24,000 क्युसेक्सचा विसर्ग होता. त्यामुळे नदीची पाणी पातळी ही थोडी कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान वरील धरणांमधून अद्यापही पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरू आहे. खडकवासल्यासह चासकमान वगैरे ह्या सर्व प्रकल्पातून पाणी सोडलं जात आहे. आजचे जे विसर्ग आहेत ते या पद्धतीचे आहेत. घोड धरणातून 6,000 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. चासकमानमधून 7,500 क्युसेक, भामा आसखेडमधून 2,926 क्युसेक, वडीवळेमधून 2,000 क्युसेक, पावनामधून 5,600 क्युसेक, मुळशीमधून 10,000 क्युसेक, खडकवासला प्रकल्पातून 4,708 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. वीरचा जो विसर्ग आहे तो एकूण 15,000 क्युसेक इतका आहे. पुणे बंड गार्डनचा जो विसर्ग मिळतो तो 26,824 क्युसेकचा आहे आणि भीमा नदी ही दौंडजवळ 54,249 क्युसेकनं वाहती आहे. नीरा नरसिंगपूर येथे भीमेचा जो विसर्ग आहे तो 12,553 क्युसेक इतका आहे. वीरमधनं जे काल मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेलं त्यामुळं भीमा नदीची पाणी पातळी ही वाढलेली आहे आणि हा विसर्ग 12,553 क्युसेक इतका झालेला आहे.